आणखी महत्त्वाची बातमी, आसावरी जगदाळेंना दिलेला शब्द सरकारने अजून पाळला नसल्याचं सुप्रिया सुळेंनी म्हटलंय। तर आसावरी जगदाळेंसाठी पुढील आठवड्यात शिंदेंची भेट घेईन असंही सुप्रिया सुळे म्हणाल्यात। पहलगाम हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या संतोष जगदाळे यांच्या कन्या आसावरी जगदाळेंना सरकारकडून शासकीय नोकरीचं आश्वासन देण्यात आलं होतं। त्या संदर्भात सुप्रिया सुळेंनी हे भाष्य केलं। वेगळा सत्कार मी एवढ्यासाठी सुचवला कारण आसावरींनी जी हिम्मत दाखवली आहे ती माझ्यात नाहीये। तुम्ही विचार करा, तिच्या डोळ्यासमोर तिच्या वडिलांवर पहलगाममध्ये त्या आतंकवाद्यांनी हल्ला केला। एकीकडे वडील आणि एकीकडे आई, कुणाला वाचू अशी तिची परिस्थिती होती। या मुलीनी वडिलांना तिथे मदतीला लोक ठेवले, आईला आणि काकीला, नुसते आईला नाही काकीला घोड्यावर बसवलं आणि सुरक्षित खाली आणलं आणि परत तिला वरती जायचं होतं वडिलांना वाचवण्यासाठी। ही सगळी धावपळ ह्या एकट्या आसावरींनी केलेली आहे तिथल्या। ही खूप अभिमानाची गोष्ट आहे। आपण सगळ्यांनीच मागणी केली होती की तिला हक्काची मेरिटवर नोकरी, अतिशय उच्च शिक्षित ही मुलगी आहे, ती मिळालीच पाहिजे। त्याच्यासाठी सगळेच आम्ही फॉलोअप करते। अजून सरकारने शब्द दिलाय तो पाळला नाहीये, पण आसावरी तू काही काळजी करू नको। आम्ही पुढच्या आठवड्यात सगळे मुंबईला जाणार आहोत 2 दिवसांनी। हे आता वारी येते माझ्या मतदारसंघात आज दुपारी, त्याच्यामुळे मी तिथे दिवे घाटात जाणार आहे वारीच्या कामासाठी। पण पुढच्या आठवड्यात मी स्वतः तुझ्यासाठी माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेऊन तातडीने तुला नोकरी कशी मिळेल ही मेरिटवर तिच्यासाठी आपण मागतोय। आणि एक आदर्श मुलगी कशी असावी तर ती आसावरी सारखी असावी हे सांगताना खरंच मला सार्थ आहे।